गाईज मी येणं तुम्हाला येणं आता दखा राहत अंग येईल हा गेलं ते पण ना आवाज आहे एकताच ना लगे मांग पै जाय रे जो वै की ना तो कमेंट करा मला आणि सांगा ओ भाई अंग येईल आग न दखा नो मेसनी टोपी आको अच्छा गाइस घर पहुंची गए था मुझ जमते करे ना दोस्तों गाड़ी है ना बेकार परेशान करता आदमी बेकार हाल करणे जय आदिवासी गाईज आज ना ब्लॉग मध्ये स्वागत भाऊ तुम्हाला मी आता डायरेक्ट तापी प उभा सकाळी सकाळी मग घेऊन आहे कारण की 9 मेस न बोलावणार मला लेवाला 2 दिन रवाना नाव सांगेल होतं ते 2 दिन होई गयात तर मी आता चालना आहे 9 मेस न यसला लेवाला आणि मी बसवून आटे उन्हा सकाळी मग तापी प थांबी गया आणि मला यानं पुरं डान गेलं मग असं दखायला डायरेक्ट ते यानं 4-5 मी दखार तुम्हाला आपण पुरं झूम करीन दाखवत तर चला मग तुम्ही बी दखा ये दखा ते येतात फिराय नाही येत तुम्हाला ना झूम करीन दखा मी तर ये दाखवू शकशा गाईस पुरं मोठं येत ते पुरं दूर असतात पण मी यानं पुरं एका झूम करेल कॅमेरा या दखा म्हणजे यानं पुरं लांबला येत बाई ते का मग सिल्वर मासा आहे काही डांगा मासा आहे डायरेक्ट 5-6 ते उच्च फिराय नाही येत डक्का डांगाला येत भूषण ते इथला दूर तीन कशा वाटे राही ना डाक कनोरेस निघत वाटे राही ना ते दका पण ना काही डांगाला येत ते आहे दका कितला दूर तीन झूम करेल होता मी दखारी दे तुम्हाला आहे दका ओ भाई दका कितला दूरच ते दका आता ते आहे ना असे ना आता जायराही नाही येत ते म्हणजे यातले अंग जायराही नाही येत ते दका कितला दूर चला आपको झूम करू टाकू हो भाई कत गयत या दका बहुश या आता फिर रही नाही येत ते आता ये रही नाही येत ते आहे ना आता अंग येत ना तवय आपण दाखवत कव्वला येत बरं मला वाट ना हात निघत तरी होईत ते आता येत ना अंग तवय दक्षत आपण ते दका आता येरही नाही येत आता गाईज मी येणं तुम्हाला येणं आता दखा राहत अंग येईल हा गेलं ते पण ना आवाज आहे एकताच ना लगे मांग पै जाय रही नाही येत दखा मी तुम्हाला पुरं ढान गेलं येत दोसन दखा सौ मास येत ते सौ मास ये दका गाईज वय का आता कोणतं मास येत बरं ते जा पुरं ढान गेलं येत मला वाटणं कोणतं येत हा बहुसून सिल्वरच होता मोठा सिल्वर बेक्का ढान गेलं येत ते दका दा म्हणजे हातभर होईत ते मांडी निघतात ते ढान गेलं सौ मास येत ना वरच फिराय नाही येत बहुसून सकाळी सकाळी मग कारण की ना लोक काय बी फेकत ना ते मुखानं खावाला येत होई ते थांबी गयत ते आता ना कुदिनारही नाही येत उभा उप्पा हिराय ना गाई जात मना गम हिराय नाही येत ते आता जोश मग डान गेलं येत बघून डोक्या दका केव्हा येत त्याच्या डोक्या वय का भाऊसन आणि कमेंट मग सांगा मला मासा कोणता आहे बरं जो वय की ना तो कमेंट करा मला आणि सांगा ओ भाई अंग येईल आग न दका आत्ता वय का मग मजा सिल्वर का काय पण का पंकज मासा आहे डान घाल दर काय म्हण गय जर टाकणार ना बरोबर आटकीत ते गयवालं काही दखायना नाही ना ते एवढा काय मग काय येत ना
पण गाई जे सौ मास येत जर अटकनत बिटकनत ना एक मग फायदा होईल डायरेक्ट. दका कितला दूर ते आणि मी दका कितला दूर आणि मग चाला आता मला भी बहुत टाइम होई गया बेकार. मी बी येईन लवकर आम्हाला भी ऊन ना तिथला मग बोरीस मग घुसना करी. चला मग मासच नाही भरस काही लागणार ना पर होते ना आपू बी हिंगूत मग अहो चांदपुरी रस्त्याला येऊन पोहोचलो आज जीव बी आहे डायरेक्ट कारण की ना बेकार झाड वाटली गोल भेदतात ना जबरदस्त. हे काय करत आपण काय पोंगा न फुटाना न विकणार अर्धा रस्ता थांबायला त्याला काहीच पण माझं बेकार डांगल होतात बेकारच पहिलं मोठी तांगर लागते कधी त्याला डायरेक्ट 10-12 मापणी 10-12 फुटी तांगर तेव्हा अटकतात कधी ते पुरा डांगल होतात. चला गाईज आत्ता येंगी रही नाही आता म्हणून आणि आमने गाडी आहे ना पंचर हुई जायला हवा येंगी रही नाही लिकेस हुई रही ना ती जिप्पी आहे ना ती मी ना पुरा लिकेस हुई रही नाही पंचर त्या पहिला ज्या पंचर काढेल होता मी त्याच मी ना लिकेस हुई रही ना बारीक हवा चालू आहे पण बोरीस लगू तर पोशी जास होत पण हवा कम हुई जी लवकर येईन ना पडे आता आटेन आणि एका गाडीला आलं आणि तटेन बसवून हवा येंगी रही नाही. चला मग लवकर येईन आपण. चला चलो हो वल्ला नको होऊ ना ako yung गिरण नका काय ना दाबायची इथं बरोबर आता का गाईज आटेन हवा yung गिरण नाही वल्ला तू काय ना कुठे झालंय बजा थांबा चिटकाळा द्या वल्लात करी वल्लात बाबा तो आओ हरवू द्या आता बरोबर चिठ्ठी लय ती बॅग लय ममता ती बॅग लय तर बांधलेली होती ती बॅगला नऊ मेसनी टोपी आखो चष्मा म्हणा चष्मा ततान बॅग का पपुटा मग येल मी बॅग का डोया आगीन मारे ना होती बॅग तर लय दोरी नको रे हा राहू द्या ना ऊन ना लागाव ना गाइस घर पहुंची गए था मुझे जमते करी ना दोस्तों गाड़ी है ना बेकार परेशान करता बेकार हाल करनी घरी पंचर हुई जाते घरी हवा भरतात आणि मग पंचर अशा होतात दोस्तों 3-4 वाता घाल देल होतात त्या वाताच मग घरी वात घालतात ना आता लगे बारीक पंचरच होता हवा जिंकते ते मुकंदा तसेच लय ऊन येता म्हणून बेकार भुके लेवाय गेत ऐदा का आता आम बनाई रही नहीं शेव भाजी ऐदा का दोस्तों भाकर भी टाकाई गई कितना बाय टाकने ममता कौरी भाकर टाकेला दका आणि ऐदा का दोस्तों धर खाता है शेव टाक तर चला मग शेव भाजी बनाईने खाना पड़े दोस्तों पूरा तता नहीं आता ना पूरा भुके हुई गए घरी जई पंचर दुकान दखायता ना तटे जावा भरतात आम परेशान करी टाकेल होती दका ती बाहेर लायल दका मी तुमला अहो दका टायर तशा पंचरला येलच भाऊ आमून डायरेक्ट 4 जण बसिले तशा येऊनच खरंच गंदी हाल हुई जायला हो म्हणा बाप रे आयदा का भाऊ ममता कशी भाकर बनावणे या को काय
आणि देखा भाजी एक नंबर शेवभाजी आणि भाकर भाकर बट्टी बाई टाकणे आई ममता पुरी डांगी दादा कौरी गब्बी है डायरेक्ट दात काही न तर पाय गाय तोरणा परी ते भाकर लाजी भाकर बनवणे ते पापड बी बुजी टाक ममता पापड बुजी टाकणे मस्त पैकी तर गाई चला तर बसून भाजी बन गे ना मग बसणं जेवणसला हायदा का आई मावाला आई ममताना आणि आई नवमेसना बसन आणि आई रोटी आणि आई दका ममता कौर भाकर बनायला डायरेक्ट आणि निंबू ये भाऊ निंबू टाकीन खासू मी तर चला मग ममता भी बसनी नवमेश भी बसना आणि मी भी बसना बसून बेक्का बुके लेवाय जायला होतं त्यामुळे गाडी बेकार गंदी हाल करतात गाडी आम्ही चला भारी लागत एक नंबर आपण निंबू टाकून खूप भारी लागू चला जेवण वही घेत बसवर ना आम्ही गली मसत मास वाला येईल येत का आमून गेली ना मास शिपलं मास येत का नवमेश वम नवम्या देवर येत का ते ओ भाई भारी मास आहे मस्त येत मोठलं मोठलं वर नवम्या तव वर आहे तीनच मी आहे ना ती भिंती जाऊ दे तयाला नाही एक नंबर राहते पण भाजी बनाव सुद्धा म्हणून मस्त पैकी चला गाईज मग आता बसवन याय बोरी गया आणि बिन यशनी माससनी भाजी भी बनी गई आता फक्त रहीन तामनं एक काठी मास आता मी जासू बस स्टँडवर लेवाला आणि तुम्हाला जर आज ना ब्लॉग पसंद नवीन लाईक कर द्या जो चॅनलवर नवीन वी तो सबस्क्राईब कर ले यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग में टाटा बाय